आहेत, स्पर्धक आलेले आहेत, मी आलेली आहे, तुम्ही आला आहात, सिद्धार्थही आलेला आहे. पण एक खुर्ची अजूनही रिकामी आहे, ग्रँड मास्टरची. त्यांच्याशिवाय हा मंच पूर्ण होऊच शकत नाही. आणि ती एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आधी नजरेसमोर येतं ते त्यांचं अलौकिक सौंदर्य, त्यांचा जनतेला भारून टाकणारा जिवंत अभिनय आणि त्यांच्या नृत्य कौशल्याची मोहिनी. ज्यांचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. स्वागत करूया आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या ग्रँड मास्टरचं. जुन्या वर्षाला बाय बाय करायची आणि नववर्षाच्या आगमनाची संध्याकाळ दरवर्षीच येते. पण ह्या वर्षी ती खूप मोठी, खूप रोमांचकारी झाली आहे आपल्या सर्वांकरताच, आमच्याकरता आणि तुमच्याकरता. कारण आज आपल्या बरोबर आहेत इतक्या मोठ्या आणि महान मंचावरती महाराष्ट्राच्या ह्या टॅलेंटनी भरलेल्या खाणीमधनं निघालेली 18 अफलातून रत्न. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. महाराष्ट्राची आपली ही भूमी कितीतरी टॅलेंटने नटलेली आहे. टॅलेंट तरी किती बघायची आणि किती शोधायची आणि कशी शोधायची. तर माझ्याकरता आणि तुमच्याकरता, आपल्या सर्वांकरता हे जिकिरीचं काम ज्यांनी इतक्या अप्रतिमपणे पार पाडले त्यांच्याकरता टाळ्या झाल्याच पाहिजेत. माझे 3 अप्रतिम मास्टर्स. थँक्यू. बघा आमच्या या अप्रतिम 18 रत्नांकडे तारुण्य, जोश, उत्साह, उमेद आणि डोळ्यांमध्ये अनेक स्वप्न. तशीच स्वप्न जशी काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्यात होती. आणि ती स्वप्न आजपर्यंत घेऊन हा प्रवास अप्रतिमपणे पार पडला. आणि त्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही सगळे. तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा. त्याच्याशिवाय हे अशक्य होतं. आणि आज एक मनपूर्वक विनंती तुम्हा सर्वांकडे करायची आहे की या महाराष्ट्राने जितकं प्रेम मला दिलं त्याच्यापेक्षा अनेक पटीने प्रेम आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद ह्या सगळ्यांना द्या. आणि तुम्ही आणि मी एकत्रित मिळून निवडूया आपल्या महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार. ग्रँड मास्टर, तुमची परवानगी असेल तर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. अगदी. पण त्याच्या आधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट करायची आहे. आपल्या ह्या 18 स्पर्धकांना सर्वप्रथम मिळाला होता मानाचा पटका. त्यानंतर त्या पटक्यामध्ये आला एक अप्रतिम शिरपेच. पण जेव्हा हे सर्व दिव्य पार करून ह्यांच्यातला एक कोणतरी किंवा ह्यांच्यातली एक कोणतरी आपल्या महाराष्ट्राची डान्सिंग सुपरस्टार बनणार आहे, तेव्हा त्यांच्या मस्तकावर काय येणार आहे ते तर पहिलं बघून घेऊया. त्यामुळे मला असं वाटतं आपण आपल्या महाराष्ट्राला आणि या सगळ्यांना ती गोष्ट दाखवूया ज्याच्याकरता हे सर्वजण लढणार आहेत या मंचावर. त्यामुळे ऑडिशनच्या महादिव्यातनं जाऊन तुम्ही तारे बनलेलेच आहात. पण तारे अनेक असतात
आणि त्या तारातनं ध्रुव तारा मात्र एकच असतो. आणि आपला हा मंच आपल्या महाराष्ट्राला देणार आहे डान्स मधला तो ध्रुव तारा. आणि ती दिव्य तुम्हाला आता पार पाडायची आहेत. आणि ही जबाबदारी महाराष्ट्राने माझ्यावर सोपवलेली ह्या जरीपटक्याबरोबर मी तुमच्यावर सोपवते. त्यामुळे ऑल द बेस्ट. गिव्ह इट ऑल यू हॅव.